नमस्कार मंडळी, मी कुणाल सीताराम पाटील. मी आनंदी पाटील या करी अँड राईस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कांदे पोहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला नॅशनल नाश्ता झालेला आहे. ते खाऊन खाऊन जिभेला कंटाळा आला आहे, म्हणून आज मी त्यामध्ये एक ट्विस्ट करणार आहे आणि तुमच्यासाठी अंडं घालून पोहे बनवणार आहे. म्हणजे तो इंटरनॅशनल नाश्ता होईल. ओके, तर याला आपण एक इंटरनॅशनल नाव पण देऊया, फ्लॅटन राईस विथ एग्स. तर मग चला सुरुवात करूया या रेसिपीला. आपण कढीपत्ता घेतला इकडे थोडासा, एक 7-8 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, 2 कांदे कापलेले आहेत रफली आणि कोथिंबीर घेतलेली. आपण 6 अंडी फोडून घेणार आहे याच्यामध्ये. आपण सगळ्यात पहिले तेलावर कढीपत्ता घालूया, मिरच्या घालूया, मिरची आणि कढीपत्त्याचा फ्लेवर आता बाहेर सुटायला लागलेला आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊया. आता आपण हा कांदा आहे ना कोंबून घेणार आहे. आपण हा कांदा ट्रान्सल्युसंट करणार आहोत. ओके, एक 5 मिनिटात कांदा शिजेल. हे बघा, हे 1/2 किलो पोहे आपण भिजवून घेतलेले आहेत. आपला कांदा आता ट्रान्सल्युसंट झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये थोडस हिंग घालतोय आणि अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत त्यामध्ये. आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकणार आहोत. हा गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवा असेल तर टाका. हे बघा, आता याच्यामध्ये आपण 6 अंडी जी फोडलेली आहेत ती 6 अंडी आपण याच्यामध्ये घालतोय. आपल्याला हे अंड खूप बारीक करायचं नाहीये, जसं आपण भुर्जीला बारीक करतो तेवढं बारीक करून नाही घ्यायचं आपल्याला, थोडस जाडसर ठेवायचं आहे. हे बघा, ह्या अंड्यापुरतं मी आता मीठ घालून घेतो याच्यामध्ये. आता आपले हे अंड तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण पोहे टाकतोय. हे बघा, आपण आता हे मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण मीठ ऍडजस्ट करून घेणार आहे पोह्यासाठी. हे बघा, आता आपण मीठ मिक्स केलंय याच्यामध्ये चांगलं. आता आपण या पोह्यावर जरा झाकण घालूया, एक 2 मिनिटं याला वाफवून घेऊया. सगळ्यात पहिले एक स्पून याच्यामध्ये वाटलेली मिरची टाकतो. चवीनुसार एवढा एवढा चमचा व्हाईट पेपर, चवीनुसार मीठ. हे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये 2 अंडी फोडूया आपण.
ही अंडी फेटून घेऊ. आता झाकण उघडून बघूया. हे बघा आपले पोहे तयार आहेत. आता याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. आता हे बघा मी थोडस टेस्ट करून बघतोय. आपण याच्यावर कोथिंबीर घालूया. हे आपले पोहे तयार आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेटिंग करायच्या अगोदर मी एक वेगळ्या पद्धतीत तुम्हाला प्लेटिंग करून दाखवतो, ज्याने त्या पोह्याची टेस्ट अजून एनहान्स होईल. आता प्लेटिंग करायला घेतोय. आपण या भांड्यामध्ये तेल घातलंय. आता आपण मगाशी जे अंड फेटून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये घालणार आहे. फार मोठं ऑमलेट नाही बनवायचं आहे, आपण छोटस ऑमलेट बनवणार आहे याच्यावर. थोडंसं काय तेल असेल ते आपण याचं तेल ठेवून घेऊया. हे बघा आपले हे पोहे आणि त्याच्यावर आपण हे ऑमलेट टाकतोय आता. आणि याच्यावर थोडीशी कोथिंबिरीने आपण हे याला गार्निश करतोय. हे आपलं अंड घालून पोहे तयार आहेत विथ ऑमलेट. आणि खाल्ल्यावर तुम्हाला सांगतो कसं लागतं ते. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतोय कसं लागलंय ते. अंड्याचा एक छोटासा पीस तोडून